हाय हॅलो नमस्कार, मी विद्या. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर हा महिना चालू आहे अधिक मास. अधिक मास म्हणजे बोनस म्हणजे अधिक पुण्य कमवायचा महिना. तर अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती. म्हणूनच याला आपण पुरुषोत्तम मास पण म्हणत असतो. ठीक आहे. तर या महिन्यात जर आपल्याला पितृदोष असेल, पित्रांचा त्रास असेल किंवा आपल्या संसारीत अडचणी असतील, संसार म्हटलं की अडचणी येतातच, त्या महिन्यात आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. तर ह्या ज्या सेवा केल्याने आपले पितृ जे अतृप्त असतील ते तृप्त होतील, मोक्षला नसतील तर मोक्षला जातील. आपल्याला जो काही त्रास आहे तो पितृदोषावरून कोणीही सांगतात, आता बऱ्याच जणांच्या पत्रिकेत पितृदोष असतो, तो कमी होईल. आणि आपल्या संसारात अडचणी ज्या असतील, आता संसार म्हटलं की अडचणी येतात, तर त्या सॉल्व होतील, सुटतील. त्याच्यासाठी आपल्याला ही एक सेवा करायची या महिन्यात, खास करून एकादशीला. म्हणजे ह्या एकादशीला तर तुम्हाला ही सेवा करायचीच आहे, परंतु तुम्ही जर प्रत्येक एकादशीला ह्या ग्रंथाचं जर वाचन केलं तर तुमचे पितृदोष पूर्णतः नष्ट होईल आणि तुमच्या अडचणी सुटतील म्हणजे सुटतील. तर तो ग्रंथ कोणता मी ते दाखवते. संक्षिप्त श्रीमद भागवत हा अगदी छोटासा ग्रंथ आहे. मोजून याला 1.5 तास लागतात, पण याच्यामध्ये इतकी ताकद आहे की तुमचा जो काही दोष आहे, पितृदोष आहे, तो गेल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या अडचणी सुटल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचे पितृ मोक्षाला गेल्याशिवाय राहणार नाहीत. इतकी ह्या ग्रंथामध्ये ताकद आहे. तर हा ग्रंथ जर तुम्ही एकादशीला वाचला, या एकादशीला तर तुम्ही वाचाच, कारण की याला बोनस मिळेल आपल्याला. म्हणजे दर महिन्याला तर आपण एकादशीला भगवान विष्णूची सेवा करतोच आपण, तेव्हा तर ही वाचायचीच आहे. पण अधिक महिन्यात केलं तर त्याचं फळ अनंत पटीनं मिळतं. कारण अधिक महिन्यात छोट्यात छोटं केलेलं पुण्य सुद्धा खूप अनंत पटीनं फळ देऊन जातं. ते कधीच वाया जात नाही. फक्त एक सांगते तुम्हाला मी, हा ग्रंथ वाचताना अडचणी येऊ शकतात. अडचणी म्हणजे काय की पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हा ग्रंथ वाचूच वाटणार नाही, की नको आज नको उद्या वाचू, या एकादशीला नको पुढच्या एकादशीला वाचू, असं होत असतं. आणि त्याचं कारण आपला पितृदोष, बाकी काहीच नाही. पितृदोषमुळे या गोष्टी घडत असतात. आणि त्यानंतर वाचताना याचे शब्द आपल्याला थोडेसे अडखळतात, थोडेसे अवघड वाटतात. का तर जर पितृदोष नसेल तर मग नाही वाढत, आणि सराव नसेल तरी अडचण येऊ शकते वाचताना, कारण की बऱ्यापैकी संस्कृत शब्द आहेत किंवा नेहमी न वापरात येणारे शब्द असल्यामुळे. आता आपण जे मोठं भागवत असतं तर ते वाचणं आपल्याकडनं शक्य होत नाही, कारण की एवढा वेळ बसणं म्हणा किंवा आपल्या काही अनंत अडचणी, जॉब, किंवा आपले आता पहिल्यासारखी सात्विकता पण राहिली नाही की तेवढं बसायला आपल्यामध्ये ताकद लागते. ताकद म्हणजे मानसिक ताकद, शारीरिक ताकद तर लागतेच, पण मानसिक ताकद सुद्धा लागते. तर ती कुठेतरी कमी पडते, कारण आज हा विचार थोडेसे वेगवेगळे येतात. आपण आता पहिला काळ राहिला नाहीये. तर परंतु एकादशीला नक्कीच करा मैत्रिणींनो. याचं वाचन खूप खूप पवित्र आहे आणि खूप आपल्याला अडचणी येतात, म्हणजे प्रत्येकाला येतात, त्या नक्की सुटतील. तर अशा छोट्या छोट्या सेवा तुम्ही या महिन्यात करा. भगवान विष्णूंची नामस्मरण घ्या, हे ग्रंथ घ्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं दान करा. अन्नदान करा. खूप खूप महत्त्वाचं आहे पित्रांसाठी अन्नदान. आता तुम्हाला दानाचं खूप खूप महत्त्व आहे. आता तुम्ही म्हणाल मी सोनं देतो, पैसा देतो, त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ अन्नदान आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर आधी कसं होतं ना, हे माहिती नव्हतं की काय अन्नदान का केलं पाहिजे. तर जेव्हा कर्णाने, आता कर्णासारखा दानशूर तर कोणीच नाही आहे, कर्णाने इतकं दान केलं आणि जेव्हा तो मेला तर त्याला सद्गती मिळत नव्हती. तर का? तर त्याने अन्नदानच केलं नव्हतं. मग भगवंतांनी त्याला परत पृथ्वीवर पाठवलं. 15 दिवस जे पितृपक्ष असतं ना, ते 15 दिवस, म्हणून पितृपक्ष सुरू झालेला आहे. तर ते 15 दिवस अन्नदान केलं कर्णाने आणि मग ते मोक्षाला गेले. म्हणजे दान करा हे पैशांच्या बाबतीत तर, पण सगळ्यात श्रेष्ठ अन्नदान करा. म्हणजे जेवढी जास्तीत जास्त सेवा तुम्हाला अन्नदानाची, संक्षिप्त श्रीमद भागवताची, भगवान विष्णूंच्या नामाची, ही सेवा केली तर तुमच्या अनंत अडचणी दूर होतील. हा महिना आता जवळपास 25-26 तारीख आलेली, तर जास्त दिवस राहिले नाही. निम्मे महिना तर ऑलमोस्ट संपायला आलाय. तर जेवढे राहिलेले आहेत तेवढे तुम्ही पुढचे दिवस असतील तेवढे तुम्ही फायदा घ्या
आणि सेवा करा. सेवा केल्याने तुमचे खरंच अडचणी दूर होतील. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण या महिन्यात मी जास्तीत जास्त भगवान विष्णूंना रिलेटेड किंवा अधिक मासात रिलेटेड मी व्हिडिओ शेअर करणार आहे. तर ते मी शेअर केले की तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. म्हणून सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.